महत्त्वाची कारवाई ही मानली जाते आहे. रस्ते मोकळे होत आहेत आणि 100% जे आहे अतिक्रमण नेहमीच खोळंबा निर्माण होते. कशी अडचण आपली झाली ह्या भागामध्ये मी पाहिलं संभाजीनगरमध्ये जास्तीत जास्त हातगाड्या ह्या रोडवर कॅरेजवेवरती लागतात आणि येणारा जो ग्राहक वर्ग आहे तो पण त्याची गाडी त्याच्या पुढे लावतो. त्यामुळे कॅरेजवेवरती पूर्ण ट्रॅफिक जाम होते. तसेच काही दुकानं आहेत त्यासमोरसुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे आणि त्यामुळे तो रस्ता पण दिसत नव्हता. आणि ज्या ठिकाणी आपण वन वे केलेले आहेत तर असे वन वे पण आपल्याला दिसत नव्हते. तर यापुढे तो संपूर्ण रस्ता हा वाहतुकीसाठी मोकळा केला जाईल आणि कॅरेजवे करता आम्ही पट्टी वरती महानगरपालिकेकडून त्याच्यात रोड मार्किंग केले जाईल. रोड मार्किंगच्या आतमध्ये जे असेल त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई केली जाईल. ही सतत केली जाईल. आजच नाही, याच्या पुढे देखील असे काही अतिक्रमण एन्क्रोचमेंट करतील तर त्यांच्यावरती आपण कडक कारवाई करू. याच्या अगोदर या रस्त्यावर एक बस चालायची, तर आता आमचं असं म्हणजे स्मार्ट सिटी अंतर्गत आम्ही या ठिकाणी टेम्पो ट्रॅव्हल जो आहे छोटी जो मिनी बस आहे तो चालवण्याचा पण प्रयत्न करून जास्तीत जास्त नागरिकांना त्याचा एक सुखकर एक आम्ही अनुभव देऊ. एक आमच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही ह्या पुढील सर्व कारवाई करत राहू. सर एक मिनिट, एक रॉंग साईड गाडी येतात इथून आपल्या भडकल गेटपासून तर शाखांपर्यंत गाडी येते 2 व्हीलर 3 व्हीलर 4 व्हीलर, तर याच्यावरती ट्रॅफिकचा पॉईंट येणार का म्हणजे या साईडला? खूप आम्ही आत्तासुद्धा मी आल्यापासून जवळजवळ एक 8,000 एका महिन्यामध्ये 8,000 विरुद्ध साईडला येणाऱ्या गाड्यांवरती कारवाई केलेली आहे आणि यापुढे सुद्धा केली जाणार. आणि इथे नाही ऐकलं तर आम्ही त्यांच्या गाड्या इम्पाऊंड करून कोर्टात पाठवणार. हा एक आमचा पुढचा त्याच्यावरती एक उपाय असेल. आपलं नाम? ACP थोरात ट्रॅफिक. आज सिटी चौक पोलीस स्टेशन तसेच शहागंज भागामध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली. याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने आम्हाला सहकार्य केलं. तसेच या ठिकाणी वाहतुकीस मोठा अडथळा होत होता. नागरिकांचे तसेच व्यापाऱ्यांच्या तक्रारी होत्या आणि रस्त्यावरचे जे अतिक्रमण आहेत जे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरतात त्याला कायद्याप्रमाणे कुठेही नोटीस द्यायची गरज नसते. त्यामुळे इथे यांना पूर्वसूचना आपण दिल्या होत्या, परंतु तरी देखील त्यांनी अतिक्रमण काढून घेतले नाही. त्यामुळे आज आपण काही प्रमाणात अतिक्रमणं काढलेली आहेत आणि ही कारवाई नियमित असणार आहे. पोलीस प्रशासन देखील आमच्यासोबत असणार आहे.
त्याच्यामुळे या परिसरामध्ये तसेच गुलमंडी असेल, पैठण गेट असेल, संपूर्ण बाजारपेठांमध्ये महानगरपालिकेमार्फत कारवाई करण्यात येईल आणि ही कारवाई माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत सर यांच्या आदेशावरून तसेच आमचे सौरभ जोशी ॲडिशनल कमिशनर यांच्या आदेशावरून करण्यात आले आहे. सर नोटिस उनको कितने दिन पहले दी गई थी? मी आत्ता सांगितल्याप्रमाणे कायद्यानुसार जे रस्त्यावरचे अतिक्रमण आहेत त्यांना कुठेही नोटीस द्यायची गरज नसते, परंतु आम्ही त्यांना तोंडी वारंवार सूचना दिलेल्या आहेत, त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. चलिए इसके बाद अभी ही में तो इसके बाद कौन सी यानंतर शहागंजचा भाग संपल्यानंतर गुलमंडी असेल, पैठण गेट असेल, संपूर्ण जो काही बाजारपेठांचा भाग आहे ज्या ठिकाणी वाहतुकीच्या समस्या येतात त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. चलिए आपका नाम? मंगेश देवरे, उपायुक्त. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आपण आज या ठिकाणी शहागंज त्या परिसरात अतिक्रमण हटाव ही मोहीम राबवली होती. कारण आपण जे काढतोय आता जसं मगाशी सरांनी सांगितल्याप्रमाणे हे अतिक्रमण काढण्याकरिता कुठल्याही नोटीसची आवश्यकता नाही आहे. यांना ज्या ठिकाणी गाळे दिलेले ते गाळ्याच्या पुढे जवळपास 8 ते 10 फूट त्यांनी आपलं बस्तान मांडलेलं आहे आणि त्यानंतरसुद्धा हे सर्वसामान्य जनतेला येण्या जाण्यासाठी जो वाहतुकीला अडथळा होत होता ती सर्वसामान्य लोकांचीच अडचण होती आणि सर्वसामान्य लोकांच्या जनतेची हाक होती. बऱ्याच वर्षांपासून हा मुद्दा प्रलंबित होता, परंतु सध्या आता महानगरपालिकेचे आयुक्त सर, आमचे पोलीस आयुक्त सर यांच्या संयुक्त चर्चा आणि बैठकीतून हा सोल्युशन काढलेला आहे. त्याला ॲडिशनल कमिशनर जोशी सर आहेत, अजून सरसुद्धा आहेत, मंगेश सरसुद्धा आहेत, त्यांची पूर्ण टीम आहेत आणि आमचं पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी हजर आहे. दोघांची संयुक्त कारवाई. तर मला माझी सर्व जनतेला एक आव्हान वजा विनंतीसुद्धा राहील की आपण अतिक्रमण करून सर्वसामान्य जनतेला कृपा करून वेठी धरू नका किंवा त्यांना त्रास होईल, वाहतुकीला अडथळा निर्माण होईल असं काही कृत्य करू नका. आणि ही कारवाई जी आज आम्ही सुरू केलेली आहे इथून पुढे ही सतत राहील, जेणेकरून सर्वसामान्य जनतेला वाहतुकीला येण्या जाण्याला कुठली अडचण येणार नाही. धन्यवाद. मेरा नाम API सचिन मिर्दे, सिटी ट्रैफिक 2 का मैं अभी इंचार्ज हूँ.